माझी भाषा माझी संस्कृती माझा अभिमान असलेल्या जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी या ठिकाणी आदिवासी बांधवांनी जागतिक आदिवासी दिन आणि नागपंचमीच्या सणाच्या शुभेच्छांचे बॅनर लावून एकमेकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सांस्कृतिक गाण्यांच्या नृत्यांवर आदिवासी बांधवांनी आपला ठेका धरला। यामध्ये हिरडी गावातील युवक, पुरुष, महिला आणि युवतींनी नाचून आनंद साजरा केला। यावेळी आदिवासी बांधवांचे दैवत असलेले वन म्हणजे जंगल संपत्तीचे संरक्षण करा, पर्यावरणाचे संरक्षण करा आणि पशुपक्षी प्राणी यांचे रक्षण करा हा संदेश हिरडी येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला। यावेळी वेशभूषा करून आदिवासी बांधवांनी समस्त गावकऱ्यांचे लक्ष वेधले। जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम। आम्ही आज जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आमच्या हिरडी गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलेला आहे। तरी आम्ही आमची संस्कृती जपत आहोत। आमचे तरुण मित्रवर्ग, आमचे वरिष्ठ, आमचे पोलीस पाटील, सरपंच मॅडम असतील, आमचे कार्यकर्ते असतील, त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये गावामध्ये हा सण साजरा केलेला आहे। आणि मी आमच्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि असंच प्रत्येक गावागावामध्ये आमचे आदिवासी दिन साजरे व्हावे हीच अपेक्षा बाळगतो। आणि आज गावानिमित्ताने आमच्या आदिवासी दिनानिमित्ताने आम्ही गावामध्ये एक संकल्प केला होता की आम्ही वृक्षारोपण करू या दिवसाला। तर आम्ही आज 1000 झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे। सर्वांना जय आदिवासी। मी पोपट खोटे, हिरडी सरपंच। सर्वांना प्रथम बोलतो की माझ्या बी कोणी सहकार्य असतील, जे ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच आहे, उपसरपंच आहेत किंवा जे आमचे युवा नेते आहेत, त्यांनी आम्हाला सहकार्य करून एवढा मोठा आम्ही जो गावात कार्यक्रम राबवला, जे आदिवासी दिनानिमित्त जो कार्यक्रम राबवला त्यानिमित्त प्लस आम्ही झाडे लावले, 1000 झाडांचे वृक्षारोपण केले। आणि आमचे जे बांधव गोल क्लब मैदानावरती जे पेसामधून नोकरी मिळावी याच्यासाठी जिथे झिजतात त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो की आमचं पूर्ण आदिवासी बांधव पेसामध्ये आहेत, तर मग त्यांना ते नोकरीसाठी सहकार्य व्हावं किंवा त्यांना कुठेतरी त्यांनी नोकरी मिळावी यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देतो। आणि सर्वांना सांगतो की जय आदिवासी, जय आदिवासी। नमस्कार, माझं नाव शंकर महाले, हिरडी गावचा रहिवासी आहे। आणि आज आम्ही आमच्या गावात आदिवासी सण हा एकदम उत्साहाने साजरा केला आणि त्या निमित्ताने वृक्षारोपण करून 1000 झाडांची लागवड केली। आणि प्रत्येकाने असेच वृक्षारोपण करून जंगलाचं संरक्षण करावं अशी सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे। आणि जंगलामुळे प्राण्यांचं रक्षण होतो, परत जंगल नसेल, जंगल जमीन हे आदिवासींचं दैवत मानलं जातं आणि आपले जंगलाचं संरक्षण करावं हे सर्व आदिवासी बांधवांना नम्रतेची विनंती। जय आदिवासी। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यशोदा पोपट खोटरे सरपंच, हिरामन रामचंद्र खोटरे उपसरपंच, सुनील चिमा खोटरे पोलीस पाटील, रतन बागुल ग्रामसेवक, मुरलीधर खोटरे माजी सरपंच, गजिराम महाले माजी उपसरपंच, माया खंडेश्वर खोटरे सदस्य, खोटरेताई सदस्य, मंगल खोटरे सदस्य, निर्मला महाले सदस्य, काळू खोटरे सदस्य, निवृत्ती खोटरे सदस्य, भारती भोये, चंद्राताई खोटरे, ललिताताई खोटरे, पूजा महाले, शंकर महाले, ज्ञानेश्वर महाले, रंगनाथ महाले, पोपट खोटरे, नामदेव खोटरे, सोनाली खोटरे, अलका खोटरे, शांताताई खोटरे, धनिका महाले, पप्पू महाले, सोमनाथ खोटे, कृष्णा खोटरे, विठ्ठल खोटे, सुनील महाले, भगवान महाले, नरेश खोटरे, माणिक महाले, तानाजी महाले, गोकुळ पवार, नाना पवार, भानुदास खोटरे, मंगुळ खोटरे, दिनेश खोटरे, काशीनाथ खोटे, तुकाराम खोटरे, दीपक खोटरे, निवृत्ती छोट्या, अशोक चिकू खोटे, योगेश खोटरे, संजय खोटरे, तुकाराम खोटरे, लक्ष्मण भोये, अमोल खोटरे, लवहू खोटरे, उमेश खोटरे, जगदीश महाले, विनोद मगर, तुषार कोखोटरे, पांडुरंग खोडे, माणिक खोटरे, मोहन खोटरे, निवृत्ती छोट्या, अशोक चिकू खोटे, समाधान खोटरे, नितीन खोटरे, भगवान मवळे यांच्यासह हिरडी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ, हिरडी सर्व महिला या जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते। तसेच अनुसूचित क्षेत्रातील पैसा 17 संवर्गाचे कायमस्वरूपी पद भरती तत्काळ करण्यात यावी आणि आदिवासी बांधवांना शासनाने न्याय द्यावा यासाठी आदिवासी बांधवांनी आधी देखील आंदोलने केली आणि आज देखील आदिवासी दिनानिमित्त नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदान येथे आदिवासी युवक युवतींच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने आणि विशेष करून हिरडी ग्रामस्थांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला। जोहार, जय आदिवासी।
खरं पाहिलं तर 17 संवर्गाची पेसा पदभरती सुरू झाली, सगळ्या प्रोसेस या पूर्ण झाल्या. मात्र आज 1 वर्ष उलटून गेलं तरीही सर्व उमेदवार हे नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. वर्षभर मंत्रालयीन स्तरावरती अनेक बैठका झाल्या, यामध्ये CM पासून DCM सर्वांसोबत बैठका झाल्या, मात्र ठोस निर्णय झाला नाही. आणि अखेरीस या सगळ्या आदिवासी उमेदवारांनी कंटाळून या ठिकाणी उपोषणाचा निर्णय घेतला. आज पाहिलं तर 9 ऑगस्ट, 9 दिवस झाले उपोषणाला, अजूनही शासन स्तरावरून कोणत्याही हालचाली झालेल्या नाही आहेत. अजूनही आमच्या तोंडाला पानं पुसण्याचा जो कार्यक्रम आहे ते शासन करत आहे. खरं पाहिलं तर आज आमचा सन्मानाचा दिवस आहे 9 ऑगस्ट, मात्र अजूनही 150 वर्ष होऊन गेले, आम्ही न्याय प्रतीक्षेमध्ये आहोत. कधी मिळणार आमच्या या मुलांना न्याय? आज पाहिलं तर बाकी इतर जातींसाठी, जमातीसाठी वेगळा निर्णय घेतला जातो, मात्र जेव्हा कुठे आदिवासी समाजाच्या नोकरीचा प्रश्न येतो तेव्हा मात्र कुठेतरी कोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा अनेक गोष्टी यापुढे येतात. तर आदिवासी हा या देशातील नागरिक नाही आहे का? आम्हाला जर म्हटलं जातं की आम्ही जर या देशाचे प्रथम नागरिक आहोत, देशाचे आम्ही मालक आहोत, मात्र आज या मालकालाच कुठेतरी रस्त्यावर यावं लागतं, कुठेतरी भीक मागावी लागते. ही शोकांतिका आहे. आणि या सर्वाला कंटाळून अखेरीस आज आम्ही निर्णय घेतला आहे. आज आम्ही जर 12 वाजेपर्यंत CM यांच्याकडून जर आमच्या भेटीचं पत्र आम्हाला मिळालं नाही तर आम्ही सर्व उमेदवार या ठिकाणी आदिवासी आयुक्तावरती जाणार आहोत. माझी मागणी एवढीच आहे सर, जसं की सरांनी सांगितलं की आम्ही गेल्या 1 वर्षापासून या सरकारच्या जो काही निर्णय घेणार आहेत त्याची आम्ही वाट पाहत होतो, पण आजपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचा आम्हाला नियुक्त्या दिलेल्या नाही. सर, 1 ऑगस्ट पासून आम्ही इथे आंदोलनाला आहोत. रोज काहीतरी होईल, नवीन काहीतरी होईल, पण कोणीही आजपर्यंत आम्हाला निर्णय दिलेला नाही. तर आज मी एवढी सांगू इच्छिते की आज जसं की सरांना सांगितलं 12 वाजेपर्यंत आम्हाला CM साहेबांचं नियुक्त्या देणार असं लेटर जाहीर करावं, नाहीतर आम्ही आयुक्ताला समोर धडक घालणार आहोत. एवढंच सांगते सर. आदिवासी दिनाचा आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे, आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे, देशाभरती झालीच पाहिजे, देशाभरती झालीच पाहिजे, मात्र उमेदवारांना नियुक्ती मिळालीच पाहिजे, आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे, आदिवासींना हक्काच्या नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, नोकऱ्या आमच्या हक्काच्या, नोकऱ्या आमच्या हक्काच्या, असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, आदिवासींची 17 संवर्गातील कायमस्वरूपी पदभरती झालीच पाहिजे, पेशा भरती झालीच पाहिजे. सपनों से हर घर सजाएंगे, क्रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे, प्लास्टिक हाउस होल्ड लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे. सोनी गिफ्ट्स, शालीमार, नासिक.